हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? आज झाले मला 4 हप्ते याला ऑपरेशनला आठवड्याने. आता काय 9 तारखेला 1 महिना होईल बरोबर दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन व्हायला. एका डोळ्याला झाले त्याचा 18 तारखेला होईल महिना. बाकी कसे तुम्ही? मी काय अजून काय जात नाही बाहेर स्टॉल लावायला. मी अजून घरातच आहे. आता विचार करते उद्या मंगळवारचा बाजार आहे तर जावं स्टॉल लावावं असं विचार करते. कारण आता मला खूप खाडे झाले. माझ्या जागेवर पण लोक येऊन दुसरे बसतात तर ते बरोबर नाही ना. तर म्हटलं जावं जरा उद्या बसायला जाऊन. मिस्टरांनी विचारलं उद्या जाऊ का बसायला? हो जा म्हणाले. चला म्हटलं थोडंसं आता 5-10 मिनटं मैत्रिणींशी बोलून घेऊया, व्हिडिओ काढूया. मला कमेंट करत जा मैत्रिणींनो, मला लाईक करत जा, शेअर करत जा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर. आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. आमच्याकडे कसं आहे आता पाण्याचा पण थोडा त्रास आहे. पाऊस उशिरा असल्यामुळे आमच्या काही टाक्या भरत नाही. पाणी तर आम्हाला वेळेत येतं पण अर्धा तासच येतं. सकाळी अर्धा तास आणि आज तर येणारच नाही आहे. तर आज रात्री 12 वाजेपासून तर उद्या रात्री 12पर्यंत पाणी नाही 24 तास. काय साफ करायच्या आहेत आहे टाक्या वगैरे म्हणून. तर तो मोठा प्रॉब्लेम आहे आमचा पाण्याचा. तर पाण्यामुळे पण मला जाता येत नाही खाली. आणि अशीही माझी तब्येतही बरी नाही आहे. जसं ऑपरेशन झालं ना तसं भाजीला वगैरे काही मी जात नाही. मिस्टर आणतात. दूध वगैरे आम्ही बाहेरून म्हणजे मागवतो याच्यावरून ब्लिंकेटमधून मागवतो दूध वगैरे. दूध आणि ताक दही. तर मग काय बाहेर जायचा प्रश्न येत नाही. मिस्टर भाज्या घेऊन येतात 1-2. पण माझं असं झालं आहे की ऑपरेशनमुळे मला जेवण नाही गेलं. ऊन खूप आणि नुसते उन्हाचं काही जेवण दुपारी जात नाही. थोडीशी अर्धीशी भाकरी खाल्ली गोळी खाण्यापुरती का झालं.